बेडग गावामध्ये खाडी वस्ती येथे रस्ता पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य व त्या रस्ते खाडी वस्तीवरील सर्वच ग्रामस्थ येथे उपस्थित राहिले आहेत। परवाच मल्हारी ओमासी महाराष्ट्र लीड या न्यूज चॅनेलवरती ह्या रस्त्याविषयी एक बातमी आली होती। त्या बातमीच्या अनुषंगानं आज सर्व ग्रामस्थ बेडग ग्रामपंचायतमध्ये उपस्थित होते व त्यांनी आम्हाला सर्वांना आग्रह केला की रस्ता पाहण्यासाठी तुम्ही आलंच पाहिजे आणि आमचा रस्ता हा झालाच पाहिजे। त्यानिमित्तानं आज आम्ही उपस्थित राहिलो। खरोखर रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे, पण ह्यामध्ये ग्रामपंचायतीची कोणतीही चूक नसून ह्याच्या अगोदर 3-4 वर्षापूर्वीसुद्धा हा रस्ता 14 वित्ताकडून मंजूर केलेला होता, पण काही स्थानिक लोकांच्या अडचणीमुळं आणि वादामुळं हा रस्ता राहिलेला आहे। पण आता तो वाद संपूर्णच झालेला आहे आणि त्यांनी आज 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्हाला 26 नंबरला ग्रामपंचायतला रस्ता नोंद करण्यासाठी आज मीटिंगमध्ये आज कागदपत्र आणून दिली। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं, या खाडीवस्तीच्या ग्रामस्थांचा खरोखर धन्यवाद मानतो, कारण खूप वर्षापासूनचा हा रस्ता प्रलंबित आहे आणि त्या रस्त्याला आम्ही उद्याच ग्रामपंचायतच्या वतीनं JCP लावून हा रस्त्याचे डागडुजी करण्याची सुरुवात करणार आहोत। आणि ह्यामध्ये खास करून कोणतेही राजकारण नसून कोणीही लोकांनी ह्यामध्ये काही लोकांनी अडचणी करत असतील तर त्यांनी कृपया त्या रस्त्यासाठी कोणतीही अडचण करू नये, कारण 20-30 वर्ष झाला हा रस्ता प्रलंबित आहे, तो रस्ता झालाच पाहिजे असं सर्वच ग्रामस्थांचं इथल्या एक आग्रह आहे। आणि कारण शाळेला जायला सुद्धा येत नाही, आम्ही आता खास करून हा रस्ता बघितला, खरोखरच आम्ही रस्ता सोडून साईडनं ह्या रस्त्यावर आलेलो आहे, कारण हा रस्ता होणं गरजेचं आहे। आणि ह्या लोकांची सगळी तळमळ बघितली तर हा रस्ता आम्ही खरोखर ग्रामपंचायतच्या वतीनं उद्याच आम्ही सुरुवात करणार आहोत, एवढीच ग्रामपंचायतच्या वतीने मी हमी देतो। आणि ह्या रस्ता करताना उद्या कोणीही तक्रार वाद करू नये अशी मी त्यांना विनंती। वस्तीवरील ग्रामस्थ सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसलो। सरपंच, डेप्युटी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य 3 नंबर वार्डाचे यांना विनंती केली की तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहणी करा आणि पाहणी अंती ऐकणे तुम्ही निर्णय घ्या। आमच्या विनंतीस मान देऊन ते इथं उपस्थित राहिले। त्यांनी बोलवाड बेडग रस्त्यापासून ते रेल्वे रस्त्यापर्यंत रस्त्याची पाहणी केली। त्यांना स्वतः चालता येत नव्हतं, त्यांनी साईडच्या शेजाऱ्यांच्या रानातून चालत त्या रस्त्याचं हे केलं। त्यांना एकदम एवढी कळकळीचं विनंती वाटली की तुमचा हा रस्ता झालाच पाहिजे, एवढंच बोलतो मी आणि त्यांच्या विनंतीबद्दल त्यांचं मी आभार मानतो। ग्रामपंचायतमध्ये सरपंच साहेबांच्यापाशी विनंती केली की तुम्ही रस्त्याची पाहणी करा, आमच्या दवाखान्याचे पेशंट व शाळांच्या मुलांचा भरपूर हाल होत आहे। आमच्या आग्रहाखातीर त्यांनी आमच्या विजिटला पॉईंटला विजिट दिली व सर्व सदस्य व आमच्या वार्डाचे सदस्य सर्वांनी मिळून इथं पाहणी केली व आम्हाला लवकरात लवकर उद्या तुमचं रस्ता दुरुस्त करून देतो अशी ग्वाही दिलेली आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक व सर्व आमच्या खाडीवस्तीच्या ग्रामस्थांच्या तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहे। एवढं आम्हाला याच्यातून आमच्या शाळेच्या मुलांचं हाल होत आहे, याच्यातून व्यवस्थित एवढा मार्ग सुरळीत करून द्यावा।